नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती ही चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे आणि 20 जुलैपर्यंत आपल्याला माहिती आहे की जाहिराती अपलोड करण्यासाठी लास्ट डेट दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 18 तारीख आहे आणि 2 दिवसानंतर ती डेट संपणार आहे. होप सो की ही डेट जी आहे ती डेट ही लास्ट असो आणि लवकरच आपल्याला प्राधान्यक्रम देखील सुरू हो आणि आपलं काम हे शिक्षक भरतीमध्ये हो. तत्पुरती विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला माहिती आहे की आपण जो कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता तो मेरिट कितीपर्यंत सेफ आहे, तो व्हिडिओ बनवला होता तो 1 ते 8साठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे मेरिट आहे ते कुठपर्यंत कास्टनुसार येईल असं आपण व्हिडिओ बनवला होता. भरपूर सारे जे माझे विद्यार्थी मित्र जे माझे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की सर 9वी ते 12वीचं काय, आमच्या देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही TET CTT पास नाहीत आणि 9वी ते 12वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किती जागा येतील आणि त्याचं मेरिट किती लागेल हे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. आणि खास आजचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, हा खास 9वी ते 12वीचे जे माझे मित्र आहेत, मी स्वतः त्या 9वी ते 12वीच्या प्रवर्गात आहे विद्यार्थी मित्रांनो देखील, त्यामुळं मला देखील हा व्हिडिओ लागू होतो. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्ष द्या. 9वी ते 12वीच्या ज्या जागा असतात विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा झेडपी आपण ज्याला म्हणू शकतो, या झेडपीच्या जागा ह्या खूप कमी प्रमाणात बोटावर मोजणे इतक्या जागा ह्या 9वी ते 12वीच्या ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड होत असतात. आणि त्याला कारणही तसं आहे, कारण झेडपीच्या ज्या मॅक्सिमम ज्या स्कूल आहे त्या 8पर्यंत आहे, 5thपर्यंत आहे, परंतु जे वरच्या 9वी ते 12वी ते अवेलेबल नाही झेडपीच्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणून झेडपीच्या ज्या जागा येतात त्या जागा ह्या बोटावर मोजणे इतक्या येतात आणि नंतर नगरपालिका महानगरपालिकाच्या ज्या जागा येतील त्या येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था तर आपण बघितलं आहे, परंतु ज्या खाजगी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये रयत असेल, स्वामी असेल, मराठा विद्याप्रसारक असेल, ह्या ज्या इतर संस्था आहेत त्यांच्या जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतील आणि त्यांचं प्रमाण हे 9वी ते 12वीचं ॲज कम्पेअर टू झेडपीच्या याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणून 9वी ते 12वीचं जास्त प्रमाणात जागा ज्या येणार आहे त्या विदाऊट इंटरव्ह्यूला मी म्हणतोय, मी विथचं सांगत नाही, विदाऊट इंटरव्ह्यूचं सांगतोय की त्याच्या जास्त जागा येणार आहे तर त्या रयत असेल, स्वामी असेल या संस्थेचे येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या मनात प्रश्न आहे की सर 9वी ते 12वीचा कट ऑफ हा विदाऊट इंटरव्ह्यूचा किती लागेल, विषयानुसार किंवा कास्टनुसार आपण म्हणू शकतो त्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मागच्या भरतीचा इतिहास बघितला तर 9वी ते 12वीचा जो कट ऑफ असतो तो ॲज कम्पेअर टू 1st to 5 आणि 6 to 8 खूप मॅक्झिमम जातो. जर आपण मागची भरतीची जर तुलना केली तर भरपूर विषयांचा कट ऑफ हा अबोव 130 होता. 130च्या खाली आला असेल, परंतु तो यामध्ये काही हॉरिझॉन्टल आरक्षण असेल किंवा एखाद्या सब्जेक्टचा कट ऑफ हा 130च्या खाली आला असेल, परंतु मॅक्झिमम कट ऑफ हा 130 अबोज हा 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर 9वी ते 12वीचा जर आपण ॲनालिसिस केलं तर माझ्या मते जर तुम्ही मला विचाराल की सर कट ऑफ हा 9वी ते 12वीचा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी किती जाईल, तर मी जे स्टडी केला त्या स्टडीनुसार विद्यार्थी मित्रांनो 140+ जो आहे तो 9वी ते 12वीचा कट ऑफ हा जाऊ शकतो. मग कोणता विषय त्याच्यात डिपेंड ऑन द सब्जेक्ट ऑल्सो, डिपेंड ऑन द कॅटेगरी ऑल्सो. विद्यार्थी मित्रांनो, 9वी ते 10वी सांगतो, 9वी ते 10वीचा मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ हा जास्त जाणार आहे. तुम्ही म्हणशाल की सर 9वी मॅथ्सचा आणि सायन्सचा कट ऑफ तर कमी जातो, परंतु विद्यार्थी मित्रांनो असे भरपूर जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप छान मार्क्स आहे. 130+ 140+ मार्क्स हे जास्तीत जास्त मॅथ सायन्सच्या विद्यार्थ्यांना आहे आणि त्यांची TET CTT क्लिअर नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 140+ हा जो कट ऑफ आहे तो 9वी ते 10वीचा विद्यार्थी मित्रांना जाऊ शकतो. मग त्याच्यात ओपन असेल, कास्ट असेल, कास्टचा थोडाफार 5-10 मार्काने आपण पकडूया की जर तुम्ही ST SC असाल तर 5-10 मार्क इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु एक ऑन ॲन ॲव्हरेज आपण जर बघितलं तर 140+च हा कट ऑफ 9वी ते 10वीचा जाणार आहे. 11वी ते 12वीचा जर विचार केला, आपण याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला 9 to 10. नाव 11 to 12, इफ यू थिंक अबाउट द 11th and 12. विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वीचा जर आपण बघितलं तर 11वी 12वीसाठी जो कट ऑफ आहे तो मात्र मॅथ आणि सायन्सचा कमी होऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल की सर असं कसं, कारण MSc जे उमेदवार आहे किंवा आपण म्हणू शकतो की इंग्लिश वगैरे सब्जेक्ट असेल ते उमेदवार जे आहे ते तुलनेने कमी आहे ॲज कम्पेअर टू 9वी ते 10वीला. आपल्याला माहिती आहे की आपण BSc असलो किंवा BA असेल तर आपलं होतं, परंतु BEd पाहिजे त्याच्यासाठी. तर 11वी 12वीचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो. कमी इन द सेन्स खूपच कमी नाही, तो पण 130 अबोज राहू शकतो. ओके.
आणि आपण जर बघितलं रयतचा जो कट ऑफ आला होता मागच्या वर्षी जवळजवळ 130-132 पर्यंत आला होता. विद्यार्थी मित्रांनो, तो कट ऑफ का बरं आला होता तर रयतच्या जागा ह्या मागच्या वर्षी 800 ते 850 जागा मागच्या भरतीमध्ये आल्या होत्या, परंतु ह्या वर्षी रयतच्या जागा ह्या 500-550 जागा येणार आहे. त्यामुळे कट ऑफ रयतचा देखील हाय जाणार आहे. 9वी ते 10वीचा कट ऑफ देखील 140 अबोव जाईल. कधी कधी तो काही ठिकाणी तर 150 प्लस देखील जाऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 9 to 10चा कट ऑफ हा हाय जाईल. आता मी लँग्वेज जर सांगितलं तर लँग्वेजचा कट ऑफ कमी येऊ शकतो 9 to 10साठी. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा ॲज कम्पेअर टू मॅथ अँड सायन्स. आता तुम्ही म्हणताय हे उलटं का बरं सांगताय, कारण 6वी ते 8वी जर सांगितलं तर मॅथ सायन्सचा हा कमी जाईल आणि लँग्वेजचा जास्त जाईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो 9वी ते 10वीचे भरपूर उमेदवार आहे. 9वी ते 12वी जे मॅथ आणि सायन्स आहे त्यांना चांगल्या प्रकारे मार्क्स आहे, म्हणून त्यांचा कट ऑफ हा आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात जाणार आहे. 9 to 10साठी. 11 to 12साठी कट ऑफ कमी होऊ शकतो. हे खरंच आश्चर्यदायक गोष्ट आहे की 11-12चा कट ऑफ कमी होईल आणि बाकीच्यांचा जास्त जाईल. बाकी इतर सब्जेक्ट असेल, हिंदी असेल, मराठी असेल, डिपेंड ऑन द वॅकन्सी किती येतात त्यावर देखील अवलंबून आहे. म्हणून 9वी ते 12वीचे जे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो ते खूप चिंतित आहे की त्यांचा कट ऑफ पण विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा. कमी जागा येणार, खूप कमी जागा येतात विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. त्यामुळं तुम्हाला माहीत आहे की 140 प्लसचे जे उमेदवार आहेत त्यांना मी सेफ म्हणू शकतो. ते देखील प्रेफरन्स जर व्यवस्थित दिला तर प्रेफरन्स आपल्याला फक्त 100च द्यायचे विदाऊट इंटरव्ह्यूचे. त्यामध्ये आपण 11वी 12वी 9वी 10वी अशा उतरत्या क्रमाने कधी देऊ शकतो जर आपल्याला 140 प्लस मार्क्स आहे. जर आपल्याला CTT TET क्लिअर आहे ते मला वाटतं की तुम्ही 6वी ते 8वीलाच प्रेफरन्स आधी द्यावं, कारण 9वी 10वी 11वी 12वीला रिस्क घेऊ नये असं मला वाटतं. परंतु हे प्रत्येकाचं मत असतं. जर प्रेफरन्स कसे बनवायचे, प्रेफरन्स कसे असाइन करायचे त्याबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. मेंबरशिप जर जॉईन करायची असेल तर 59 रुपयामध्ये मेंबरशिप आहे, तीसुद्धा देखील तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स कसा द्यायचा त्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला जे मेंबर आपले त्यांना मिळेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक ध्यानात ठेवा की 9वी 10वी 11वी 12वीचा जो कट ऑफ असतो तो कट ऑफ कधी पण हाय जात असतो, कारण लिमिटेड वॅकन्सी असते, जागा कमी असतात आणि जागा कमी आणि उमेदवार जास्त. TET CTT नसलेले उमेदवार खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्यांची TET CTT नाही ते उमेदवार जास्त असल्यामुळे तो कट ऑफ देखील जास्त जातो. मग त्यामुळे कास्ट असेल, तुम्ही काही आरक्षण घेतलं असेल हॉरिझॉन्टल, त्याचा कट ऑफ 130च्या खाली देखील येऊ शकतो. परंतु मी मॅक्स सांगतोय, हॉरिझॉन्टल आरक्षण घेतलं असेल तर 130च्या खाली. परंतु जर इतर कास्टचे SC असो, ST असो, OBC असो, ओपन असो, त्यांचा कट ऑफ हा अबोव 140 जाणार. हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस यादी लागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल. या व्यतिरिक्त विथ इंटरचा किती कट ऑफ येईल त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. विथ इंटरचा कट ऑफ याच्या देखील खाली येईल आणि विथ इंटरला आपल्याला नक्की चान्स भेटेल, त्याचा एक वेगळा आपण व्हिडिओ बनवूया. तोपर्यंत सर्वांनी चॅनल बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शिक्षक भरतीचे आपण तुम्हाला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह राहा, लवकरच शिक्षक भरतीत आपलं काम होऊन आपण आपल्या लाडक्या हक्काच्या शाळेत जाणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.